हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर कॅप्शन पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, तर घर फक्त पाहुणे आल्यावरच आपण का सुंदर ठेवायचं, तर दररोज आपलं घर सुंदर राहण्यासाठी किंवा घरामध्ये नेहमी छान सुगंध राहण्यासाठी 7 मी छोट्याशा टिप्स घेऊन आले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. पावसाळ्यामध्ये तर घरामध्ये खूप जास्त दुर्गंधी पसरते आजूबाजूच्या पाण्यामुळे किंवा घरातील ओलं राहिल्यामुळे. तर तीच दुर्गंधी घालवण्यासाठी आणि घरात नेहमी छान सुगंध राहण्यासाठी मी काही टिप्स घेऊन आली आहे. तर त्या टिप्स तुम्ही आपण पाहून तुमचंसुद्धा घर सुगंधी नक्कीच ठेवू शकतात. तर घरात सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यानंतर दररोज खेळती हवा ठेवायची आहे. सकाळी किमान 20 ते 30 मिनिटे खिडक्या उघड्या ठेवायच्या. ताजी हवा घरात दुर्गंधी कमी करते आणि घराला नैसर्गिक फ्रेशनेस देते. जितकी फ्रेश हवा असेल तितकं आपलं रूम फ्रेशरचं काम करते. फ्रेश एअर इज द बेस्ट रूम फ्रेशर. नंबर 2चा काम आपल्याला असं आहे की आपल्या घरामध्ये पूजा झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात मी कसा धूपदाणीमध्ये धूप लावलेला आहे. त्या पद्धतीने आपण एक धूप आणि त्यावर थोडासा कापूर टाकून अशा पद्धतीने धूपदाणीमध्ये धूप टाकून आपण पूर्ण घरामध्ये 5-5 मिनटं ठेवायचं आहे. जसं की किचनच्या कोपऱ्यामध्ये 5 मिनटं, बेडरूममध्ये 5 मिनटं, बेसिनजवळ, बाहेर पोर्चमध्ये, तुळशीजवळ वगैरे, हॉलमध्ये. याने काय होणार, आपल्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये येणारे मच्छरसुद्धा अजिबात येणार नाहीत आणि धूपचा ॲक्च्युली फ्रेश सुगंध इतका असतो आणि त्यातले त्यात त्याबरोबर आपण कापूर टाकल्यावर अजून जास्त सुगंध, त्यामुळे आपल्या घरातले मच्छरसुद्धा येणार नाही धूपमुळे आणि घरभरसुद्धा अगदी एक छान प्रकारचा सुगंध पसरेल. म्हणून सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी टिप्स म्हणजे आपल्याला घरामध्ये धूप लावून ठेवायचं आहे. पहिली टिप्स तर अगदी सोपी आहे. उठल्या उठल्या खिडक्या दरवाजे आपल्याला ओपन ठेवायचे आहेत, जेणेकरून आतल्या हवेने आपलं घर अगदी फ्रेश राहील. आणि दुसरं म्हणजे धूप. आणि तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने सगळ्या कोपऱ्यांमध्ये धूप देत आहे. अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा सगळीकडे धूप द्यायचं आहे. आणि नंबर तिसरं म्हणजे आपल्याला घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे नेहमी. तर आता बरेच जण म्हणतील की पावसाळ्यामध्ये घर पुसणं म्हणजे चिकचिक, ओलावा. घरातील सगळेजण जेव्हा जॉबला किंवा बाहेर मुलं शाळेत वगैरे गेलेत त्यावेळेला आपल्याला कुठलंही आपलं जे फर्शचं असते क्लीनर वगैरे पुसायचं, तर आपण ज्या पद्धतीने आपापल्या घरात जे कुठलं क्लीनर यूज करत असाल त्या क्लीनरनं आणि थोडंसं कोमट गरम पाण्याने आपल्याला आपला फर्श क्लीन करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याऐवजी त्यात डेटॉल टाकलं तर अजूनच छान, कारण डेटॉलचं जे स्मेल असतं ते खूप स्ट्रॉंग असतं आणि स्ट्रॉंग स्मेलमुळे आपलं घर सुगंधी राहण्यास भरपूर मदत होते. त्यामुळे ही तिसरी टिपसुद्धा आपल्याला बरीचशी महत्त्वपूर्ण असेल. किंवा लिंबू आणि दालचिनीचा वापरसुद्धा करू शकतो आपण. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबाच्या फोडी आणि दालचिनी उकळायची. यामुळे घरभर हलका आणि नैसर्गिक सुगंध पसरतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नैसर्गिक सुगंधी झाडे लावायची आहेत. जसं की तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरात असतेच. मोगरा किंवा लव्हेंडर यासारखी झाडे घरात ठेवल्यास वातावरण अगदी प्रसन्न राहते. तर अशाच पद्धतीने. आणि चौथी टिप्स आहे आपली किचन नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. सिंक, कचरापेटी आणि फ्रीज वेळेवर आपण स्वच्छ केल्याने घरातील बहुतांश दुर्गंधी कमी होते किंवा टाळता येते. तर अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या टिप्स वापरून आपलं घर क्लीन करण्याचा प्रयत्न केला तर आपलं घर नक्कीच सुगंधी राहील. असं आपल्याला जास्त काही बदल करायचा नाही आणि किंवा खूप जास्त काही मेहनतसुद्धा नाही आहे. अगदी कमी मेहनतीमध्ये आपण आपलं घर स्वच्छ ठेवू शकतो. नंबर 6वी टिप्स आहे पाय पुसणे वेळेत आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. आपण जे पाय पुसणे यूज करतो ते स्वच्छ केल्याने त्याचा वास येणार नाही आणि आपल्या घरात जी स्वच्छता आहे ती दीर्घकाळ टिकून राहते. त्याचबरोबर आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी एक छोटी सवय लावायची आहे. घरातील कचरा बाहेर टाकायचा आणि खोलीत हलका रूम स्प्रे वापरायचा आहे. सकाळी आपलं घर अगदी फ्रेश वाटेल आपल्याला. तर रोजची छोटीशी सवय आपल्याला बराचसा चांगला बदल घडवू शकते. आपण सकाळी उठल्यावर घरात पाऊल टाकताच फ्रेश आणि प्रसन्न वाटावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपण या छोट्या मोठ्या गोष्टी टाळतो, त्यामुळे हे शक्य नाही होत. म्हणून काही छोट्या सवयी अंगीकारल्या तर तुमचं घर दिवसभर सुगंधी आणि आल्हाददायक राहू शकते. तर तुमचं घर
दिवसभर तुम्हाला सुगंधी ठेवायचं असेल तर तुम्हीसुद्धा ह्या टिप्स नक्कीच तुमच्या वापरात आणा. ह्या साध्या सोप्या टिप्स तुमच्या घराला देतील अगदी ताजेपणा, स्वच्छता आणि पॉझिटिव्ह वाइब्स. त्यामुळे तुम्हीसुद्धा या टिप्स नक्कीच यूज करा. आणि कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी भेटूया नवीन व्हिडिओसोबत.